तुम्हाला वाटत असेल ही एक्साइटमेंट खोटी आहे, पण ही खोटी नाहीये. 500 रुपये द्या आणि हीच राईड करा. हे बघा आपले नवरा बायको. छत्रपती शिवाजी महाराज की. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. इथे आपला मागे आता ब्रेकफास्ट चालू आहे आणि आज आपण गुलमर्ग एक्सप्लोअर करणार आहोत. पहिले तर गंडोला राईड आपण रात्री बुक केलेली, सो गंडोला राईड घेऊ. दोन्ही स्टेजच्या घेतलेल्या आहेत. फेज 1 फेज 2 आहे इथे, जो एकदम टॉपपर्यंत जातो फेज 2. सो फेज 1 फेज 2 करणार आणि त्याच्यानंतर जर लवकर आलोच तर राहिलेलं गुलमर्ग आपण एक्सप्लोअर करूया. आपण या गुलमर्गच्या हॉटेल मामा पॅलेसला स्टेला होतो आणि इथे तुम्हाला छान लॉनमध्ये सिटिंग अरेंजमेंट दिसते. काल मस्त आमचा डिनर वगैरे इथेच झाला आणि मस्त बॉनफायर वगैरे लावलेला, त्यामुळे फुल मजा आली. बाय द वे, तुम्हाला जर इथे स्टे करायचा असेल तर यांचा नंबर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो. तुम्ही यांना डायरेक्ट कॉल करून येऊ शकता आणि आपल्या अमितचं नाव किंवा माझा व्हिडिओचा रेफरन्स द्या, तुम्हाला हेवी डिस्काउंट मिळेल. मी आय थिंक 2 वर्षापूर्वी पण इथे आलेलो याच टायमिंगला, तेव्हा खूप गर्दी होती इतकी की हॉटेल वगैरे इझिली मिळत नव्हते आणि आम्ही अनप्लॅन जातो, सो डायरेक्ट गेलो आणि इझिली मिळत नव्हते. बट आता टुरिस्ट नाहीच आहेत जवळजवळ. लोकांनी काश्मीरला येणं टाळलं आहे असं दिसतंय. आयडियली आपण आलो पाहिजे, कारण जर आपण म्हणत असू आपला काश्मीर आहे तर आपण आलं पाहिजे. आणि मस्त इथे हा पाथवे आहे, इथे मागेच हॉटेल होतं आणि गंडोला बाजूलाच आहे. सो वॉक करत चाललोय, कार वगैरे नेत नाही आता आम्ही. ॲक्च्युली गंडोलाचं बुकिंग अमितने केलं आहे. सो अमित, कितीला पडली आपली फेज 1ची? फेज 1ची अराउंड आपल्याला 4 लोकांची रिटर्न एकाची. सिंगल किती आहे? सिंगल येऊन जाऊन रिटर्न 800 रुपये. ते कंपल्सरी येऊन जाऊनच असतं. सो सिंगलचं फेज 1चं 800 रुपये आणि ते 400 बोलला ना तू फेज 1चं? अच्छा, म्हणजे सिंगलचा पण ऑप्शन असतो? नाही, सिंगलचा ऑप्शन. अच्छा, कंपल्सरी रिटर्न घ्यावं लागतं. आणि 800 रुपये फेज 1चं. फेज 2चं किती? 1000 रुपये. सो असे 1800 रुपये गंडोलाचे टोटल लागतात जर तुम्ही पूर्ण वरपर्यंत जाताय तर. आणि इथे प्रॉब्लेम काय असतो की बऱ्याचदा वेदर वगैरे खराब असल्यामुळे गंडोला बंद पण असतो. मग ते रिफंड करतात की काय मला माहीत नाही, पण बऱ्याचदा प्रॉब्लेम्स पण येतात गंडोलाला. आणि फेज 2ला मी स्वतः पहिल्यांदा चाललो, मी कधीच नाही गेलो. फेज 1ला गेलो कारण जेव्हा जेव्हा आलो आहे वेदर खराब होतं, ते बंद असायचं. फेज 1 जनरली चालू असतं, फेज 2 बंद असतं. आत्ता बघूया, आता वेदर तर फुल क्लिअर आहे त्यामुळे बंद तर नसणार, पण बर्फ दिसत नाही आहे वरती, सो आम्हाला बर्फ तर बघायला नाही मिळणार. आणि या हॉटेलची USP म्हणजे हीच आहे की वॉकिंग डिस्टन्सवर गंडोला आहे. सो आता 5 मिनटं वॉक करत आम्ही गंडोल्याला पोहोचून जाऊ. तर इथे चालता चालता वाटेत हे दिसलंय, हेलिकॉप्टर साईट सीइंग ॲट गुलमर्ग. जॉय राईड 8500 रुपये, कांगडोरी टूर आणि सनशाईन पीक टूर, अशा वेगवेगळ्या टूर आहेत. सो 8500 पासून 15000. हा आहे गंडोला स्टेशन आणि इथे बघा गंडोला चालू आहे. वाटेत चालता चालता दिसलं म्हणून म्हटलं तुम्हाला दाखवूया. इन केस कोणाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. #नो प्रमोशन. हा ॲक्च्युली फोटोजेनिक स्पॉट पण आहे. असं छान छान यांनी बऱ्याच ठिकाणी काय काय बनवलं आहे. रोहित काय म्हणतो? फायनल डेस्टिनेशन. आणि इथे आता आपला गंडोला येतोय, आपला प्रायव्हेट गंडोला, 4 लोकांचा प्रायव्हेट गंडोला. आमचा चिन्मय आणि अमित आता व्हिएतनाम नंतर पहिल्यांदा बसत आहेत. आणि अशा प्रकारे आपण गंडवले गेलोय. गंडोला आणि आपल्याकडे हा बाबा आझम काळातला कॅमेरा आहे. याचं नाव काय? याच्या स्पेसिफिकेशन जरा तुम्ही सांगू शकाल का सर? आणि मुळात हा याचा नाही आहे, आपण चोरलेला आहे. माणसं आहेत ना अशी. मित्राचा आहे माझ्या. हा 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 हा. आणि 10 मिनिटाच्या राईड नंतर आपण फायनली पोचलोय फेज 1ला. आता इथे थोडंसं एक्सप्लोअर करू आणि जाऊ फेज 2ला. इथे टायमिंग आहे, इन केस तुम्हाला लागलंच तर नोट करून घ्या. आणि इथे अजून माहिती आहे, इन केस तुम्हाला लागली तर
आणि हा असा सुंदर असा आपला काश्मीर कैसा लग रहा है. मी हिंदी का बोलतोय. बघा हा माझ्या मागे आहे गंडोला आणि माझा अटायर बघू शकता. मी आलोय फक्त शर्ट पॅन्टवर. आपण थंडीला घाबरत नसतो. काश्मीरला येऊन मी असा फिरतोय हाफ पॅन्टवर. कसा माझ्या हिमतीला एक लाईक होऊन जाऊ द्या. हे बघा हे आम्ही तो वाला करायचा आपल्याला. तो बोललो ना ओपनवाला. तो बघ ॲक्च्युली इथे 2 गंडोले आहेत, हा आणि तो ओपनवाला. तो मला ओपनवाल्यामध्ये बसायचं आहे. मला माहीत नाही त्याची काय प्रोसेस आहे. बघू आपण जाऊन चेक करूया. आता इथे आम्ही लोकलला विचारलं, ते म्हणाले 500 रुपये त्याचे. त्यामुळे आता आम्ही करणार आहोत तो गंडोला, कारण ओपन एअर गंडोला आहे आणि मी कोणत्या तरी जुन्या काळातल्या मूवीमध्ये ते बघितलेलं. सो त्याचं अट्रॅक्शन मला खूप आहे आणि ते नेहमी बंद असायचं मी जेव्हा आलो तेव्हा. आता चालू आहे. सो करूया आपण. हे त्याचं नाव KCL जॉय राईड. एन्जॉय द ओपन एअर जॉय राईड. आणि तो पूर्णपणे वरती नाही नेत, हाफ कुठेतरी नेतो. सो जाऊ आणि लगेच परत येऊ आणि या गंडोल्याने वरती जाऊ आपण. या फेस 1 स्टेशनच्या समोरच इथे याची तिकीट काउंटर आहे आय थिंक. आणि इथूनच आपल्याला जाता येतं. आता हा का थांबलाय मला माहित नाही. आणि हा नॉर्मलवाला गंडोला. हा माझ्या मागे तिकीट काउंटर आहे. कितना तिकीट? 500. और रिटर्न का 500? जाना ये जॉय राइड के लिए. अच्छा खाली जाना आना. अच्छा 500 रुपये तिकीट आहे. 4 दिला. आणि आम्ही खतरो के खिलाडी आहोत. त्याची ना मध्ये बसू दे. व्हिडिओ सगळे येतील ना. आणि आता आम्ही चौघं बसलोय. शिव्या घालतोय तो. खतरो के. माझा फोन तुझ्याकडे. खिलाडी. अरे कुठे लावायचं? भाई ऊपर का लॉक नाही. भाई वरचा लॉक नाही की. कसलं लॉक? येणार ना तू लावणार ना. मग ठीक आहे. नाहीये लॉक नाही लावलं आपल्याला. पायाला लागलं माझ्या. हा लॉक लावला. आता भीती नाही वाटत. अरे हे नव्हतं पाहिजे. हे नव्हतं पाहिजे. अभी बादलों के बीच में हम जा रहे हैं. मजा नाही. माहिती आहे. आसमान है नीचे. भाई चप्पल पडे. भाई ही जी मजा आहे. काय बोलतो? आणि मित्रांनो जी मजा येते या गंडोल्यात बसून. हा बघा कसा पकडून बसवलेला. मजा येते खूप मजा येते. नुसती मजा. एक नंबर तुझी कंबर. छान गार हवा येते. छान वाटतं. व्ह्यू तर आप देख सकते हो नॉर्मल गंडोला है, उसमें इतना थ्रिल नहीं है, बट भाई ये गंडोला में पूरा थ्रिल. मी कोणत्या तरी मूवी मध्ये बघितलेला. गंडोले से ज्यादा मजा इसमें. याच्यामध्ये गंडोल्यापेक्षा चालत या. पैसे नसतील चालत या गंडोल्यात बसा. त्याच्यात नका बसू. हे भारी आहे. आणि स्वस्त पण आहे. स्वस्त 500 रुपये. भाई तो 800 आणि 1000 रुपये. आमच्याकडे 2 ऑप्शन होते. आत्ता पण वेगवेगळे 2-2 लोक बसायचं की चौघं एकत्र. आपण कोणता ऑप्शन निवडला? चौघं एकत्र. कारण पडलो तर सगळे पडले पाहिजे. वाचलो तरी सगळे वाचले पाहिजे. जरा थंडी. आणि आता जरा फाटायला लागलीये कारण हाईट वाढलीये. हे बघा हाईट बरीच वाढलीये. त्यामुळे आता थोडीशी भीती वाटायला लागली. भाई पाऊस आलाय. 2 थेंब तर पडले. आणि अजून वरती चाललोय. हाईट बघा. आणि वरती पाऊस आहे. प्रॉब्लेम असा आहे आमच्याकडे काहीच नाहीये आमचे डिव्हाइस प्रोटेक्ट करायला. हेल्मेट आहे. आता तर हाईट खूपच वाढली आहे बाबो. ये पूरा जरूर ट्राई करना. बहुत सही है. सिर्फ 500 रुपीज ओनली. मालूम नहीं था. बात बताना चाहता हूँ. काय आता माझा मित्रांनो ही जॉय राईड मस्ट विजिट प्लेस आहे. गुलमर्ग मधलं, काश्मीर मधलं. इथे तुम्ही आलेच पाहिजे. जो एक्सपिरियन्स आहे, जो फील आहे. हा 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 हा. वाव जस्ट लाइक अ. और हम ये बादलों में जाते हुए
कोहरा ही कोहरा है यहाँ पे. रोहित असा मारीन ना. आणि आता फुल धुकं आलेलं आहे. पाऊस आला ना. आला भाई, पक्की थंडी वाजते, पक्की थंडी. हाफ पॅन्ट वर आलोय, फाटली आता माझी हाफ पॅन्ट वर येऊन. हा पण माझ्या हरकत असा सुळसुळीत कपडे हा तर घातलाय यांनी, याने पण जाड घातलेत. आम्ही दोघं खतरो के खिलाडी आहोत. आणि आता आपला टर्निंग पॉइंट आलाय, आपण इथून रिटर्न जाणार. आणि हाच तो पॉइंट आहे जिथून आपण रिटर्न जातो. आता आपण रिटर्न जाणार इथून. बोललो ना नॉन स्टॉप आहे हा, नॉन स्टॉप. आणि खरंच एक 10 ते 15 मिनिटं वर आलोय, परत तेवढं जाणं फुल वरती. म्हणजे थांबला, चालू हो गया. हाय भाई, एकदम बढिया राईड. आता घरी पाडणार आहे. आता घरी आमच्या समोर आहे. पाटायला लागली. एवढा वेळ बसतो, पाऊस पडायला. आता घरी पाठ बाई, आता घरी पाठायला लागली. माझा शोध भिजणार. थंडी. तुम्हाला वाटत असेल ही एक्साइटमेंट खोटी आहे, पण ही खोटी नाहीये. दिस इज रिअल एक्साइटमेंट. 500 रुपये द्या आणि हीच राईड करा. मस्ट विजिट प्लेस इन काश्मीर. मी 10 वेळा बोललोय, अजून 1000 वेळा बोलेन. भाई वर्थ इट प्लेस आहे. या जगामध्ये बऱ्याच ठिकाणी फिरलोय, पण हे खूप वर्थ इट प्लेस आहे. गुलमर्ग. यस, सुंदर. एक नंबर. ठंड भी लग रही है लोगों को भाई. जो ठंड है, जो थ्रिल है, आप लोग जी कहाँ पे आ गए. डाल रहा हूँ. आम्ही ते दुसरे 1000 रुपये भरलेस ते रिटर्न माग. मला नाही वरती जायचं अजून. मला हीच राईड अजून 1000 रुपयात अजून 2दा करणार. नाही आम्हाला कसा रिफंड केली आपण. पहिली ती केली पाहिजे होती. पहिली ती केली पाहिजे. मग एवढं दुःख नसतं झालं. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी. जय शिवाजी. आपण आहोत काश्मीरच्या गुलमर्ग मध्ये. आमचा बॅड लक एवढा आहे, पाऊस आलाय आणि इथे उंडंडोला स्लो झालाय. भाई फुल भिजलो आम्ही. थंडी. वॉक. आमच्याकडे ना छत्री आहे, ना बॅग आहे, ना काही आहे. आता पळत चाललोय त्या फेज 2च्या गंडोला राईड कडे. हे बघा आपले नवरा बायको. पक्का जोरात पाऊस आलाय, पक्का जोरात. आम्ही वाचलोय, जो लक चांगला होता आमचा. आता आपण चाललोय या फेज 1 पासून फेज 2 कडे. आणि मित्रांनो, आता आपला गंडोला येतोय. हा आपला नाहीये. हा नाहीये आमचा. आता एक रोमांचक गंडोला येतोय. आता दाखवतो तुम्हाला. आपला गंडोला आलाय. आपण ह्याच्यात जाऊया. फुल मस्त. आतापर्यंत आम्ही बोललो की त्या गंडोल्याला जा, नाही याला या. थ्रिलिंग गंडोला. मस्ट विजिट गंडोला इन द होल वर्ल्ड. आणि पहिला चिन्ह जाऊन बसणार आहे आपल्या मोस्ट अवेटेड गंडोला. मित्रांनो, पाऊस पडतोय, काय तुम्ही एक्सप्लोर करणार का आवडचं? सवाल सगळं करणार. एक्सप्लोर. आहार दुसरा कुठे? दुसरा काही भाई आता आम्ही फक्त वर जाणार याच गंडोलाने रिटर्न भाई रिटर्न. एवढा पाऊस पडतोय, आमच्यात दम नाहीये भिजत फिरायचं. भाई काही नाही वरती सगळं कोरा आहे. आणि आता आपण पोहोचलोय फेज 2 ला. म्हणजे तिथे मस्त चहा पिऊ. गुलमर्गच्या टॉप पॉइंटला येऊन काय केलं आम्ही तर चहा प्यायलो. इथे आता आपण घेतली आहे छान मॅगी. आता मस्त मागचा वेदर पूर्ण क्लिअर झालाय. इथे आम्ही मॅगी घेतली आणि मॅगीचा आस्वाद घेत हा व्ह्यू एन्जॉय करतो. कसा जमाना चेंज झालाय. आधी आपण टुरिस्ट ठिकाणी गेलो की लोक फोटोसाठी मागे लागायची. आता हे रीलसाठी मागे लागतात. म्हणजे इथे रील बनवून देतात. पण चांगलं आहे, ज्यांना फार काही नॉलेज नसेल
व्हिडिओग्राफी वगैरेचं, त्यांच्यासाठी चांगलं आहे. मस्त छान कॉन्टेंट बनवून देतात तुमच्यासाठी. आम्ही आता रिटर्न निघालो आहे, गंडोलाच्या एंड पॉईंटला पोहोचलो आहे, पण गंडोला थांबला आहे त्यामुळे लटकलो आहे. फक्त 2 गंडोला जर पुढे असतो तर वाचलो असतो, पण आता लटकलो आहे आणि आता मस्त जाऊन जेवणार आणि झोपणार. आपला हॉटेल आहे फुकटचं. आता वाजले संध्याकाळचे किती आत्ता वाजले संध्याकाळचे 7:30 आणि आम्ही बाहेर निघालोय. जसं गंडोला वगैरे करून आलो, जेवलो आणि झोपून गेलेलो. आता जरा गुलमर्ग एक्सप्लोर करू रात्रीचं आणि बघूया. इथे छान नदी वाहते, इथे कार लावली आहे आणि आता इथे वरती आम्ही टेकडीवर चाललो आहे. ते बघा ऑलरेडी गेलेत. सो आता वरती चाललो आहे. थोडं सनसेट तर होऊन गेलं आहे, काय बघायला तर नाही मिळणार, पण थोडं मजा घेऊ आणि येऊ रिटर्न. इथे नदीच्या बाजूला यांनी कॅम्पिंग वगैरे केली आहे छान आणि इथे एक छान रिसॉर्ट आहे. आत्ता आपण आलो आहे काश्मीरच्या फेमस 5 स्टार हॉटेल खायबरला जेवणासाठी. फुकट 2 दिवस रूम मिळाल्यामुळे कुठेतरी पैसे उडवायचे म्हणून आता आम्ही इथे खायबरला आलो आहे. आता तुम्हाला आमची गरिबी दाखवतो. आम्ही आलो आहोत खायबरमध्ये. इथे आमचं डिस्कशन चाललं आहे की बफे घ्यायचा की घ्यायचं म्हणजे आला कार्ट करायचं. सो बघूया आता, ठरवतोय आम्ही. ॲक्च्युली त्यांनी बफेचं डिस्काउंट दिलं आहे. 3,300 रुपये पर पर्सन आहे बफेचे आणि 4 लोकांचे जे काय होत असतील, पण ते चार्जेस 3च लोकांचे घेणार आहेत. आम्ही 4 जण आहे. सो 3,300 इंटू 3 लोक विथ GST वगैरे 11-12 हजाराला पोहोचणार. त्यामुळे बघूया. इथे आपले लोक बसले आहेत. कसं असतं ना, बायकांबरोबर किंवा गर्लफ्रेंड वगैरे बरोबर जेव्हा आपण फिरतो तेव्हा विचार नाही करत. आता कसं अरे मी तर अख्ख्या दुनियेला दाखवणार ना, पण हा व्हिडिओ असाचा असा. वेटर ने खुद ने ऑर्डर दे दिया है, बोला भाई तुम लोग से नहीं होगा, मैं ही दे देता हूँ. तो लाइक हम लोग के लिए काश्मीरी वाजवान थाली भाई, उसमें वेज भी है, एक गरीब वेज के लिए उसमें है और नॉन वेज भी है इंडियन के लिए, और डेजर्ट भी है. डेजर्ट तो है भाई. हम लोग खुश तो है, पैसा तो जा रहा है, 4,000 तो जाएगा, मतलब कितना बचाया उतना सब उड़ाने वाले. बट एक थोड़ा अलग फील है, एडवेंचर गरीबों के मजा है. गरीबों के नवाज. तर तुम्हाला कळालंच असेल आता रोहित काय म्हणाला. सो बघू आता कसं येतंय काश्मीरी वाजवान. या बॉटलची किंमत किती आहे माहिती आहे तुम्हाला? 490 रुपये फक्त. 490 रुपये बॉटलची प्राईज आहे. आणि वेटर आला, त्याला जाणवलं आमच्या थोबाडावरून की बाबा हे गरीब दिसत आहेत. त्यांनी एक डिश सांगितली काश्मीरी वाजवा काहीतरी घ्या, ज्याच्यामध्ये मेन कोर्स पण आहे, व्हेज पण आहे, डेझर्ट्स वगैरे पण आहे. सो 3,500-4,000 रुपयाच्या अराउंड ती डिश आहे. आता आम्ही खाणार आहे. यांच्याकडे जेव्हा लग्नात जेवण होतं ना, तर आपल्याकडे कसे वेगवेगळे बसतात किंवा टेबल लावतात. त्यांच्याकडे एक मोठी थाळी लावतात आणि त्याच्यात सेम मेन एलिमेंट असतो राईसमध्ये, आणि मग मल्टिपल कबाब असतात, चिकनचे मटनचे प्रकार असतात आणि मल्टिपल ग्रेव्ही असतात. आणि हे इतकं मोठं आलेलं आम्हाला वाटलं की किती असेल, पण इथे फक्त छोटंसं राईस आहे. पण जे काही आलं आहे ते वाटत नाही की संपूर्ण जाईल आम्हाला. बरीच आहे क्वांटिटी. हे मटण आहे, हे कुठलं तरी स्टार्टर असेल, सीख कबाब आहे आणि सर्व करतायत आपल्याला. आता आम्ही खायबर हॉटेल एक्सप्लोअर करतोय, फिरतोय. आपलं जेवण झालंय आणि इथलं बिल 5,500 रुपये झालंय. आम्ही वाटेत येताना ट्रकवाल्या ढाब्यांवर थांबायचो, जिथलं बिल 500च्या आतमध्ये व्हायचं आणि इथे 5,000च्या वर. बट एक्सपिरियन्ससाठी आलेलो आम्ही, फीलसाठी आलेलो.
मस्त खायबरमध्ये जेवून आणि बरंचसं अन्न वेस्ट करून, कारण आम्ही लेट जेवलेलो, थोडी भूक नव्हती. क्वांटिटी आम्हाला वाटलेलं कमी आहे पण नव्हती जात, खूप होती. आणि आता निघालोय खायबर थोडंसं एक्सप्लोअर करून.